नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? मी प्रतिभा आर्या कृष्णामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. आता झाला आहे संध्याकाळचा टाईम आणि सायंकाळ म्हटली म्हणजे आपल्याला स्वयंपाकाची तयारी करावीच लागते. आता सायंकाळी काय करायचं, तर आता मी शेवगा फ्राय करणार आहे आणि परत ठेचा पण करणार आहे. तर चला मग आता बघू, आपण शेवगा फ्राय करायची तयारी करूया. आता आपण हे पहा, मी आता शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आणि धुवून पण घेतल्या. आता त्या मी शिजत टाकते, म्हणजे शिजल्यावर मग ते आपण बाकीची तयारी करून घेऊया. आधी शेवगा शिजत टाकणार. आता शिजवताना थोडंसं मीठ टाकते आणि त्याला आता शिजू दे. मीठ टाकल्यानंतर झाकून देते, म्हणजे ते शिजतील. शेवगा फ्राय करायचा आहे म्हणून 2 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत, 1 टमाटा, लसूण आणि थोडंसं खोबरं घेणार आहे. आणि आपण आता तो कट करून घेऊया आणि मग तो शेवगा फ्राय करायला मसाला तयार करू. हे पण मी आता कांदा लसूण पण भाजून घेणार आहे. आता असं कांदा लसूण टमाटे आणि खोबरं असं एकत्र भाजून घेते आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकते, म्हणजे आपलं मसाला छान परतला जातो, भाजला जातो. हे बघा, आता सगळे कांदे टमाटर मस्त भाजले गेले आहेत, मस्त छान असे. आणि आता ते गार होण्यासाठी ठेवते मी. गार झाले की मग मी कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यात तेल टाकते आता मी. आणि मग त्याच्यात आपण तो मिक्सरला काढलेला मसाला आहे तो पण त्याच्यात टाकून आणि चांगलं परतून घेऊया. मसाला आता टाकला आहे आणि तो चांगला परतून घेते. त्याच्यानंतर मग मी थोडासा गरम मसाला घेतला आहे. मी घरीच बनवते हा मसाला. लाल तिखट, थोडंसं जिरं आणि धना पावडर घेतली आणि ते त्याच्यात टाकलं मी आता. आणि ते चांगलं परतून घेतलं ते पण. त्याच्यात थोडंसं आता ते मिक्सर आपण मसाला काढला होता ना, ते आता भांडं असं पाणी टाकून मग ते पाणी आता त्याच्यात आपण टाकून दिलं, म्हणजे मसाला चिटकणार नाही कढईला. आणि मग नंतर वरून कोथिंबीर टाकून द्यायची. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण जो शेवगा शिजवला होता ना, आता तो टाकून देऊ आणि त्याला चांगलं परतून घेऊ. हे बघा किती छान आपला शेवगा फ्राय तयार. आपण शेवगा शिजवताना मीठ टाकलंच होतं, पण मग अंदाजे अजून थोडंसं टाकून द्यायचं, थोडंसं मीठ. हे बघा किती छान असा शेवगा फ्राय तयार झाला आपला. चला, मी आता बाकीचे कामं करून घेते, पोळ्या करते आणि मग नंतर तुमच्याशी. ठेचा पण करायची तयारी चालू आहे. ठेच्यासाठी थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण भाजून घेतले, मिरच्या पण भाजून घेतल्या. आता ठेचा करून घेईल आणि पोळ्या पण करून घेतो. हे पायी कृष्णा मला मदत करू लागते. तो मिरचीचा ठेचा आहे ना, तर चॉपरने चॉप करून देते मला. आहे ना, सगळा ठेचा तूच चॉप केला ना भाऊ? झालं. ओके. अरे बापरे, व्हेरी गुड. तू बनवला? कालची कोथिंबीरची वडी पण शिल्लक होती, आता ती पण फ्राय करून घेते. इकडे ठेचा पण परतवून घेते आता. इथं टाकते असं पण
तीन आईस्क्रीम आणले. हां का. जेवण झाल्यावर यांनी आईस्क्रीम घ्यायला गेल्या दोघी जणी आणि आईस्क्रीम घेऊन आल्या. त्यांना सांगितलं छोटी आईस्क्रीम आणा तर ते कोण घेऊन आले. आता आम्ही आईस्क्रीम आणली आणि आईस्क्रीमची पार्टी करतोय. थंडी. आता जेवण झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम मागवली कारण कृष्णाला आईस्क्रीम खायची होती. कशी ग? मस्त आहे का? अरे बापरे. आम्हाला तुला बनवले. ठीक आहे तुझ्यासाठी आईस्क्रीम. अरे वा, माझ्यासाठी पण थँक्यू. माझ्यासाठी पण आईस्क्रीम बघायचं तर मी पण आईस्क्रीम खाते आता. आईस्क्रीम. चला आता आम्ही आईस्क्रीम खातो आणि झोपतो. आता भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.